आज महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133व्या जयंतीच्या निमित्ताने मी महिला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार अध्यक्ष या नात्याने सर्व माझ्या तमाम जनतेला शुभेच्छा देते। आणि आज या निमित्ताने मी सगळ्यांना म्हणजे विनंती करेल की समता, बंधुत्व आणि समानतेची वागणूक ज्या महामानवाने आपल्याला दिलेल्या आहे त्या सर्वांचं आपण अनुकरण करून जगामध्ये शांतता कशी नांदेल यासाठी आपण सर्वजण एक दिलाने सर्वांनी मिळून काम करू असा संदेश या निमित्ताने मी देते। मी छाया जंगले पाटील, जिल्हाध्यक्ष महिला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार। मी आज यांची जयंती जगभर त्यांची जयंती आज साजरी केली जाते, आनंदात साजरी केली जाते। या जयंतीनिमित्त मी पालकमंत्री या नात्यानं मी सगळ्याला विनंती करू की अगदी आनंदात उत्सवात शांततेत ही जयंती आपल्याला साजरी करायची। आणि या जयंतीच्या निमित्तानं मी सर्व समाज बांधवांना पालकमंत्री या नात्यानं मी सर्वांना शुभेच्छा देतो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करतो आणि ये पहले हमारे नहीं पहले सिद्धार्थ भाई से, उसके बाद हमारे पार्टी का प्रोटोकॉल है भाई, उसके बाद में। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133व्या जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सर्व जिल्हा कार्यकारिणी, शहर कार्यकारिणी आणि लोकसभेचे औरंगाबाद लोकसभेचे उमेदवार अफसरभाई, सर्व आजी माजी कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्या वतीने या ठिकाणी अभिवादन करण्यात आलं। आणि आगामी लोकसभा निवडणूक जिंकून बाबासाहेबांना खऱ्या अर्थानं अभिवादन करायचं असा निश्चय या ठिकाणी आज जयंतीच्या दिनी सर्व वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केलेला आहे। मी पुन्हा एकदा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सर्व जनतेस हार्दिक शुभेच्छा देतो। भारत रत्न आज मेडिकल गेट यहाँ पर 133 भारत रत्न डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर की 133वीं जयंती, उनको अभिवादन करने के लिए हमारे सिद्धार्थ भाई, हमारे जिले के सब पदाधिकारी, शहर के पदाधिकारी, तमाम लोग आके यहाँ पर भारत रत्न डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर साहब को अभिवादन किया। और यहाँ से हमारे लोकसभा की प्रचार शुरू किया सिद्धार्थ भाई ने जैसे बताया। और तमाम लोग सभी को मैं 133वीं जयंती की हार्दिक मुबारकबाद देता हूँ। और हमारे सदर प्रकाश अम्बेडकर साहब जब तक के इस महाराष्ट्र में और इस देश में हमारे नेता है, जातिवादी शक्ति कहती है कि हम संविधान बदल देंगे, संविधान खत्म कर देंगे, तो जब तक के हमारे प्रकाश अम्बेडकर साहब इस महाराष्ट्र में, इस देश में है, कोई भी जातिवाद शक्ति में इतनी ताकत और इतनी दम नहीं है कि संविधान को बदले, संविधान को चेंज करे। जब तक के प्रकाश अम्बेडकर साहब और उनके ये सारे हम सिपाही हैं। और हम चाहते हैं कि अकोला से हमारे प्रकाश अम्बेडकर साहब भारी अक्षर से जीत कर आए और अफसर खान यहाँ से जीत कर आए और तमाम वंचित बहुजन आघाड़ी के सीट जो खड़े हैं वो जीत कर आए। ये हमारी लड़ाई नहीं है, ये संविधान की लड़ाई है। हमारे देश में संविधान जो बदलने की बात कर रहे हैं उनको लोकसभा में जाके मुंह तोड़ जवाब देना है। और इस सरकार को मैं हिंदुस्तान के सारे जनता से अपील करता हूँ कि जातिवाद शक्ति को उखाड़ फेंकने का काम आप सब लोग करेंगे, ऐसा मैं कहता हूँ। साहेबांची जयंती आहे, कशी साजरी झाली, तुमचा शुभेच्छा संदेश काय असेल? आज आम्ही आमच्या पक्षाकडून राष्ट्रवादीचे पूर्व पदाधिकारी, मुन्नाबाई, आज मोरे, विरोधी पक्ष, सगळे पक्षाचे पूर्ण आज आदरणीय बाबासाहेब आंबेडकर साहेबांना हार टाकून अभिवादन केले। आणि दरवर्षी यावर्षी आणि अभिवादन करून एवढं सांगितलं की बाबा बाबासाहेबांनी एवढ्या विचाराने एवढं 1-1.5 वर्ष लावून संविधान लिहिलेलं आहे, त्या संविधानावर येणारा काळ चालावं आणि संविधान वाचावं ही प्रार्थना केली। आणि येणारं जे बी इलेक्शन आहे बाबासाहेबांनी संविधान लिहिलं त्याच्यावर व्हावं सगळ्यांनी आम्ही प्रार्थना। सर्वपक्षीय डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर जयंती उत्सव समिति की तरफ से आज
सभी भीम सैनिक को, तमाम देशवासियों को मैं मेरी तरफ से, मेरे परिवार की तरफ से, सिख समाज की तरफ से, श्री गुरु तेग बहादुर एजुकेशन सोसाइटी की तरफ से और सर्वपक्षीय जयंती उत्सव समिति की तरफ से डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर जी की 133वीं जयंती की हार्दिक शुभकामनाएं देता हूँ और सभी से गुजारिश करता हूँ कि हम ऐसे महामानव की बराबरी नहीं कर सकते, लेकिन अपने जीवन में उनके विचार अगर नाखून बराबर भी लिए तो अपने सभी का जीवन सफल होगा, ऐसा मेरा मानना है। धन्यवाद। जय हिंद, जय भीम। आपले दैवत परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्मदिवस आहे, म्हणजे जवळपास 133 वर्ष त्यांना झाले। हा उत्सव फक्त आपल्या संभाजीनगरला किंवा दिल्ली मुंबई इकडेच नाही आहे, संपूर्ण जगामध्ये हा उत्सव साजरी होत आहे। माझी मुलगी अमेरिकेला आहे, त्यांच्या पूर्ण कॅम्पसमध्ये परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जयंतीचा कार्यक्रम खूप मोठ्या उत्साहात चालू आहे आणि म्हणून आज ज्यांच्यामुळे आपण या ठिकाणी आज मोठे झालो, ज्यांनी आपल्या सर्वांना आशीर्वाद दिला, ज्यांनी शिक्षण दिलं सगळ्यांना, ज्यांनी त्या ठिकाणी जोरदारपणे त्या ठिकाणी आपण संविधान च्या प्रमाणे जायचं चालायचं असं सांगितलं आणि म्हणून आज अनेक जण त्या ठिकाणी आज आपल्या सर्वांना माहीत आहे की कोणी IPS IAS झाले, कोणी अधिकारी झाले, सेक्रेटरी झाले, केवळ त्यांच्या आशीर्वादामुळे झाले। आणि म्हणून मला या ठिकाणी सांगायचं, तुम्ही एक अभ्यास करा, तुम्हाला सर्वांना त्या ठिकाणी आज अनेकांनी त्या ठिकाणी संविधानाचं वाटप चालू आहे, ते संविधान जर वाचलं पूर्ण तर त्यामध्ये असं दिसेल, कारण मी लोकसभेत त्या ठिकाणी त्यांच्या हस्ताक्षरी पाहिलेलं सगळं, त्यावेळेस म्हणजे पुढचे 100 वर्षसुद्धा, पुढचे 100 वर्षे म्हणजे 233व्या जन्मदिवसापर्यंत सुद्धा ती घटना तशीच राहणार। ती घटना त्या ठिकाणी खरोखर दूरदृष्टी पाहून त्यांनी ती घटना निर्माण केली आणि आता घटनेप्रमाणे हा हिंदुस्थान, हा भारत त्या ठिकाणी चालत आहे। परंतु काही लोक त्या ठिकाणी गडबड करत आहेत आणि घटना बदलण्याचा विचार करत आहेत। हे काही इथं मी पॉलिटिकल भाषण नाही करत, पण इतकं परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इतके कष्टाने, इतके विचाराने, इतके बुद्धिमत्तेने ती घटना लिहिली, ती घटना अशी टिकली पाहिजे 100 वर्षापर्यंत। म्हणजे मी सांगतो, मी आता तेच बोललो की 233 वर्षापर्यंत जन्मदिवसापर्यंत ही घटना टिकलीच पाहिजे, कोणी बदलू शकत नाही। मी लोकसभेत भाषण केलं होतं आणि त्यावेळेस प्रधानमंत्री बसले होते, मला किसी भी हालत में हम घटना बदलने नहीं देंगे शिवसेना वाले, मला स्पष्ट बोललो होतो। माझ्याकडे ते पाहत होते प्रधानमंत्री, परंतु प्रत्यक्षात डाव लक्षात असू द्या। आज आपण इतके सर्वजण त्या ठिकाणी त्यांच्या घटनेमध्ये इतके मोठे झालो, ती घटना तशीच त्या ठिकाणी हे टिकले पाहिजे, त्यांचा मान सन्मान राहिला पाहिजे, ही भूमिका म्हणून माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवशक्ती भीमशक्तीचा नारा दिला होता। माननीय प्रबोधनकारजी ठाकरे हे म्हणजे 14 मार्च इथे दोघांनी आंदोलन केलं होतं, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणि प्रबोधनकार ठाकरेंनी। आणि म्हणून एक संबंध ठाकरे परिवाराशी इतका होता की बाबासाहेब कधी मुंबईत आले की मग ते बाळासाहेबांच्या घरी जायचे, म्हणजे प्रभादेवीला। त्यावेळेस मग प्रबोधनकारजी आणि साहेब हे सगळ्याची चर्चा करायचे, पुढे काय करायचं, हा विचारवंतांचा एक म्हणजे संदेश होता तो। आज मात्र या ठिकाणी भीमशक्ती शिवशक्तीसाठी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या विचाराने आज स्वतः माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी पुढाकार घेतला आणि आज महाराष्ट्राचं वातावरण बदललं। आणि म्हणून या ठिकाणी मी आपल्या सर्वांच्या वतीने जास्त लांबलचक भाषण न करता, कारण इतरांना पण करायचे, जास्त लांबलचक भाषण न करता मी आपल्या सर्वांना आजच्या या महान मानवाच्या जन्मदिवसानिमित्त आपण सर्वांनी नतमस्तक होऊया, त्यांना त्यांचा आशीर्वाद घेऊया आणि निश्चितच त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात हा कार्यक्रम सगळ्या जगात चालू आहे, त्या जगातल्या कार्यक्रमाला अभिवादन करूया।